हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। कायमच पूजाची पाठराखण करत असलेल्या कृष्णासमोर पूजाचा काळा चेहरा आल्यानंतर आता कृष्णा करणार पूजाची रांगडे पाटलांच्या वाड्याबाहेर हकलपट्टी आणि दुष्यंत बरोबर थाटणार सुखाने संसार। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की कृष्णासमोर पूजाचं आणि दुष्यंतचं लग्नाआधीचं अफेअर आलेलं आहे आणि त्यानंतर आता कृष्णा ही पूर्णपणे कोलमडून पडलेली। तर मग आता दुष्यंत हा कृष्णाला समजावून सांगतो की हे बघ कृष्णा, तुला जे वाटतंय तसं माझ्या मनात आता काहीही नाही आहे वगैरे। आणि मग तो कृष्णाला सगळ्या गोष्टी अगदी इत्थंभूत व्यवस्थित एक्सप्लेन करतो पूजामध्ये आणि त्याच्यामध्ये कसे गैरसमज झाले, पूजाने कसं त्याला फसवलं, कशी त्याला खोटी ओळख सांगितली, सगळं अगदी दुष्यंत एकूण एक गोष्ट कृष्णाला सांगतो। आणि मग तो कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, आता या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तू ठरव तुला काय करायचं आहे ते। मी तुझीच काय माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय की ज्या क्षणी माझं तुझ्याबरोबर लग्न झालं आहे ना, अगदी त्या दिवसापासून त्या क्षणापासून मी पुन्हा कुठल्याही मुलीकडे नजर वर करून पाहिलेलं नाही आहे। मी पूजाचा विचारसुद्धा माझ्या मनातनं पूर्णपणे काढून टाकलेला आहे। पण तरीही आता तुला जे हवं असेल ते तू करू शकतेस कृष्णा। खरंच माझ्याकडनं तुझ्यावर कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती नसेल किंवा मी तुला फोर्सही करणार नाही की तू असंच कर, तसंच नको करू, हेच कर, तेच नको करू। पण कृष्णा, मी तुला रिक्वेस्ट मात्र नक्की करेन, जे करशील ते प्लीज पूर्ण विचार करून कर। एवढं बोलून दुष्यंत आता खोलीच्या बाहेर निघून जातो। आता मात्र इकडे कृष्णा एकटीच उरलेली असते आणि त्यावेळी कृष्णाला आता पूर्ण तिचा भूतकाळ आठवू लागतो। तिला आठवतं लग्नाआधी तिला सगळे कसे घालून पाडून बोलायचे, हिनवायचे, खिजवायचे, ती कशी अपशकुनी आहे, तिच्यामुळे कसे वाईटच सगळे कायम घडते, सगळं तिला असंच बोलायचे। पण जेव्हा तिचं दुष्यंतबरोबर लग्न झालं तेव्हा तिला रांगडे पाटलांच्या घराण्याच्या सुनेचा मान मिळाला, लोक तिच्याबरोबर अदबीने वागू लागले, लोक तिचं कौतुक करू लागले। प्रत्येक अवघड प्रसंगी जरी कुणीच तिची साथ दिली नाही तरी दुष्यंत मात्र कधीच तिची साथ सोडायचा नाही। अगदी दागिने देवीआईचे चोरी झाले होते तेव्हा ते शोधून काढण्यासाठी दुष्यंतने मदत केली। गावात मुलींना जेव्हा तिने कन्याभोजन घातलं होतं तेव्हा जेव्हा त्या मुलींना त्रास होत होता तेव्हासुद्धा कृष्णानेच त्या मुलींना बरं केलं। पण त्यामध्ये सुद्धा दुष्यंतने तिची साथ दिली, डॉक्टरांना वगैरे आणलं। गावात बटूक बाबा नावाचा एक भोंदू बाबा जेव्हा आला होता तेव्हा दुष्यंतनेच तिची साथ दिली, त्या भोंदू बाबाला तिकडनं गावातनं पळवून लावला। बऱ्याच गोष्टी दुष्यंतने कृष्णाला साथ देऊन केलेल्या असतात आणि कृष्णा आता विचार करत असते की नाही, दुष्यंत सरकारांनी आजपर्यंत प्रत्येक वेळी माझी साथ दिलेली आहे, मला कधीही त्यांनी एकटं पडू दिलेलं नाही आहे। माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट बऱ्या बुल्या प्रत्येक प्रसंगात ते माझ्याबरोबर होते आणि माझ्याबरोबर आजही ते उभे आहेत। आणि जर ते एवढ्या पोटतिडकीने सांगतायत की त्यांच्या मनात पूजीबद्दल आता कुठल्या बी भावना नाही आहेत तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे। आणि तसं बी आज पाहू तर पूजी माझ्याबरोबर प्रत्येक वेळी वाईटच वागत आल्या। तिला म्या माझी बहीण म्हणून स्वीकारलं पण तिनं मात्र मला कधीच तिची बहीण म्हणून स्वीकारलं नाही। स्वीकारणं तर लय लांबची गोष्ट राहिली, पूजीनं कधी माझ्याकडं बहिणीप्रमाणे बघितलं बी नाही। ती कायमच मला तिच्यापेक्षा कमी लेखत आली, खाली हिनवत आली। पण आता मात्र बास, आता पाहू तर म्या तिचं समज काही माफ करत गेलो, सोडत गेलो, कारण म्या बाला सबूत दिला होता की म्या पूजीला कधी बी अंतर देणार नाही। पण आता जर गोष्ट माझ्या संसारावर येत असेल तर मात्र आता म्या गप्प राहून नाही चालायचं। आता तरी मला तोंड उघडावंच लागल आणि आता मला सगळ्यांच्या समोर सांगावं लागल आणि पूजाला बी तिच्या चुकीचं फळ मिळवून द्यावं लागल। जो पावतर पूजा रांगडे पाटलांच्या घरामध्ये आहे तो पावतर माझा आणि दुष्यंत सरकारांचा संसार सुखानं होईल असं मला तरी वाटत नाही। त्यामुळं काय बी झालं तरी आता मला ह्या घरात पूजीला राहू देता येणार नाही। पूजा आता रांगडे पाटलांच्या घरातनं कायमची घराबाहेर झालीच पाहिजे, कारण जोपर्यंत पूजा या घरात असेल तोपर्यंत दुष्यंत सरकारांनी बी त्रास होतच राहणार आहे। आणि तसं बी पूजीनं दुष्यंत सरकारांची फसवणूक केलेली आहे ही गोष्ट खोटी नाही। आणि आता पूजी बरी बी झालीच आहे की तिला आता पुन्हा एकदा सगळं काही आठवू लागले, त्यामुळं तिला घरी पाठवून द्यायला आता काही एक हरकत नाही आहे। मग त्यामुळे आता कृष्णा ही ठरवते की मी उद्याच्या उद्या पूजाबरोबर बोलतो आणि तिला
सांगतो, पूजे आता तुझी तब्येत ठीक आहे, त्यामुळं आता तू आईकडं आणि भक्तीकडं जायला काय बी हरकत नाही. तुला तुझी सगळी स्मृती आठवू लागली आहे, त्यामुळं आता तू घरला परत जा. आणि राहिला प्रश्न दवागोळ्यांचा, तर दवागोळ्या देण्यासाठी तिकडं भक्ती आहेच की. भक्ती बी पूजाची व्यवस्थित काळजी घेईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि जर काय आदनंमधनं लागलंच, नड झाली कसली, तर त्यासाठी म्या आणि दुष्यंत सरकार हाऊतच की. पर आता पूजेला म्या पुण्यांदा इथं नाही राहू देणार. माझा नवरा जर माझ्याबरोबर एवढ्या सच्च्या मनानं वागतोय, तो जर माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देतोय, मला एकटं पडू देत नाही आहे, तर मग जर त्यांची एखाद्या गोष्टीत चूक नाही आहे, ते जर सत्य बोलत आहेत, खरे आहेत, तर त्यांची साथ मी सुद्धा द्यायला हवीच. जर ह्यावेळी म्या दुष्यंत सरकारांची साथ सोडली तर म्याच खूप चुकीची ठरेन. मग दुसऱ्या दिवशी कृष्णा पूजाला, आता तू बरी झाली आहेस त्यामुळे तू घरी निघून जा असं सांगते. त्यावेळी पूजा आता नाटक करू लागते आणि म्हणत असते, अगं असं काय करतेस तू कृष्णा, आत्ता कुठेतरी मला थोडंफार बरं वाटू लागलं आहे, आत्ता मला थोड्या गोष्टी आठवत आहेत, मग लगेच जर मी घरी गेले तर कसं चालेल, अचानक मला काही त्रास झाला तर काय करायचं. त्यावेळी कृष्णा म्हणते, तिकडे भक्ती आणि आई आहेत, त्या तुझी काळजी घेतील, आणि जरी काही कमी जास्त झालं तर आमच्या घरात गाड्या आहेत, आम्ही येऊ की लगेच. पूजा म्हणते, अगं पण त्यावर दुष्यंतसुद्धा म्हणतो की कृष्णाचं म्हणणं बरोबर आहे, पूजा तू निघालीस तर बरं होईल. आता मग मात्र पूजाकडे कोणताही पर्याय शिल्लक उरत नाही. पूजा म्हणते, ठीक आहे, जर तुमची दोघांचीही हीच इच्छा असेल की आता मी तुमच्या घरामध्ये राहायला नको तर चालेल, मी माझ्या बिचाऱ्या छोट्याशा घरी, गरीब घरी निघून जाईन. माझं ओझं होत असेल ना तुमच्या दोघा नवरा बायकोंवर, मला माहिती आहे, ठीक आहे, मी जाते. आता पूजाला वाटत असतं दुष्यंत किंवा कृष्णा तिला थांबवतील, पण तिला कोणीही थांबवत नाही आणि पूजा रांगडे पाटलांच्या वाड्याच्या बाहेर पडते. तर इकडे आता या सर्व गोष्टीनंतर बाळजाबाईला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. बाळजाबाई विचार करत असतात की मी करायला काय गेलो होतो आणि घडलं काय. बाळजाबाई रागारागात खोलीत येतात, खोलीचा दार जोरानं बंद करून घेतात आणि मोठ्यानं ओरडतात आणि खोलीतलं समज सामान अस्ताव्यस्त करू लागतात. आरशाची काच फोडून टाकतात, आरशासमोर असलेल्या टेबलावरच्या सर्व वस्तू का असरपसर खोलीमध्ये फेकून देतात. उषा, ब्लँकेट, त्यांची बसायची खुर्ची सगळंच इकडे तिकडे करून टाकतात आणि म्हणू लागतात की म्या ठरवलेलं काय बी कधीच माझ्या मनाप्रमाणे का नाही घडत, का प्रत्येक वेळी त्या कृष्णीचा विजय होतो आणि कसा प्रत्येक वेळी माझी हार होत्या. म्या आज ठरवली होतं की काय बी झालं तरी कृष्णीवर संक्रांत उलटवायची, कृष्णीला रांगडे पाटलांच्या घराच्या कायमची बाहेर काढून टाकायची, पण तसं तर काही घडतच नाही आहे. उलट समज घडतं आहे ते माझ्या मर्जी विरुद्ध, मनाच्या विरुद्ध. कायम ती कृष्णी माझ्यावरती अशी भारी कशी काय पडू शकते. काय बी झालं तरी म्या रांगडे पाटील आहे आणि आज पावतर ह्या सुलोचना रांगडे पाटीलनं जे काही ठरवलेलं आहे ते तसंच्या तसं पूर्ण बी केलेलं आहे. पण मग आज असं काय घडलं की आज मला जे हवं ते मिळवू शकत नाही आहे. नाही, आता झालं तेवढं पुरे झालं. काय बी झालं तरी म्या त्या कृष्णीला फार काळ घरामध्ये टिकू द्यायची नाही, म्हणजे नाही. आता लवकरात लवकर म्या त्या कृष्णीचा काटा काढणार म्हणजे काढणारच. त्यासाठी अगदी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. आता पावतर म्या समजा काही करून बघितलं, त्या कृष्णीला पार म्या जमिनीत गाडून बी बघितली, पण तरी बी काय बी हाती निष्पन्न झालेलं नाही आहे. त्या कृष्णीचं नशीब लईच जास्त जोरावर आहे, नशीब तिचं बलवत्तर आहे, पर आता तिचं नशीब तिला आणखीन काळ साथ नाही देऊ शकणार. म्या त्या पूजाला घरला आणलं, मला वाटलं होतं ती पूजा घरला येईल आणि ती तरी काहीतरी करू शकल, पर नाही. उलट ही कृष्णा तर माझ्या लेकाबरोबर ही वा करत चांगला सुखानं संसार करत्या. ती पूजा एवढी माझ्या समोर बाता मारत होती, मला एवढा शहाणपणा शिकवत होती, म्या हे करन, म्या ते करन, म्या असं करन, म्या तसं करन, करू तर काय बी शकलेली नाही आहे. तिला उलट जावं लागलेलं आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता कृष्णा ही दुष्यंतसाठी देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणत असते, देवा, दुष्यंत सरकारांच्या बाबतीत जे काही पूजा वागली ते समजा चुकीचं होतं, तर पण तरी बी दुष्यंत सरकारांनी पूजेसाठी एवढं केलं. त्यांनी पूजेची चांगल्याच्या चांगल्या हॉस्पिटलात चांगली देखरेख करून तपासणी करून घेतली, तिला चांगल्या डॉक्टरजींनी दाखवलं, तिचा उपचार चांगल्या पद्धतीनं करून घेतला. उलट दुष्यंत सरकारांसारखा नवरा माझ्या पदरात तू पाडलास, ह्यासाठी म्या तुझे मानावे तेवढे आभार आणि मागावे तेवढे उपकार कमीच आहेत. देवा, म्या कुठल्या तरी गतजन्मात पुण्य केलेलं असणार आणि म्हणूनच तू एवढं समज माझ्याबरोबर चांगलं घडवतोस, म्हणूनच तू मला दुष्यंत सरकारांसारखा नवरा हुडकून दिलास. म्या तुझ्यासमोर हात जोडतो, माझा आणि दुष्यंत सरकारांचा संसार आयुष्यभर असाच सुखा समाधानाचा आणि समृद्धीचा होऊ दे. मला दुष्यंत सरकारांबरोबर मिळालेली अर्धी भाकर बी म्या अगदी कौतिकानं गोड मानून खाईन.
आणि मग कृष्णा ही आता दुष्यंतकडे येते. हळूहळू आता दिवसामागोमाग दिवस जाऊ लागतात. हळूहळू दुष्यंत आणि कृष्णा पूजाचा चॅप्टर पूर्णपणे विसरून जाऊ लागतात आणि आता त्या दोघांमधले जे काही हळूहळू नवरा बायकोंचे संबंध आहेत, म्हणजे चांगलं एकमेकांबरोबर वागणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, हसणं, खेळणं, खिदळणं, सगळं आता वाढू लागलेलं असतं. त्या दोघांमधलं प्रेम, त्या दोघांमधलं नातं मकर संक्रांतीनिमित्त बहरू लागलेलं असतं. तिळगुळाप्रमाणेच तिळांसारखा सुंदर आणि नाजूकपणा आणि गुळासारखी गोडी त्यांच्या संसारात उतरलेली असते आणि हळूहळू का होईना पण त्यांचा संसार आता सुखाच्या वाटेवरती चालू लागलेला असतो. कृष्णा ही हळूहळू दुष्यंतमध्ये रमू लागलेली असते. कृष्णाला जिला साधा कांदा चिरता येत नसतो, साधी बटाट्याच्या भाजीला फोडणी घालता येत नसते, आता त्याच कृष्णाला दुष्यंतच्या आवडीनिवडीप्रमाणे सर्व स्वयंपाक वगैरे सगळं करता येऊ लागलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता पूजा ही पुन्हा एकदा घरी परत आल्यामुळे सावित्री तिच्यावरती खूपच जास्त चिडलेली असते आणि आता सावित्री ही पूजाला विचारते, कशाला आलीस तोंड घेऊन इकडं परत? त्यावर पूजा म्हणते, इकडे परत कशाला आलीस म्हणजे? आई तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हे घर माझंसुद्धा आहे, मग मी इथं नाही येणार तर कुठे जाणार? आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथेच राहणं गरजेचं आहे, बरोबर ना? त्याबरोबर सावित्री पूजाला म्हणते, मग आधी कशापायी शहाणपणा केलास? काय गरज होती तुला त्या दुष्यंतच्या घरी जाऊन राहण्याची? त्या बाळजाबाईंबरोबर एवढी शहाणपणा करून हात मिळवणी करायला गेलीस, पण हाती मात्र काय बी घावलं नाही नवं. शेवटी त्या बाळजाबाईसनीच यश आलं. त्या बाळजाबाईसनी काय बी झालं नाही. त्या बाळजाबाई तिथं त्यांच्या महालात सुखासुखी बसल्या आहेत आणि पोरी तुझ्या नशिबी काय आलं? पुन्हा एकदा हे खड्या कापरं. तुला मात्र पुन्हा एकदा ह्या आपल्या गरिबाच्या घरीच राहायला लागलं नवं. त्याबरोबर पूजा म्हणते, आई काहीही झालं तरी तू काळजी करू नको, तुझी लेक श्रीमंत घरची सून होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझी लेक रांगडे पाटलांच्याच घरची सून होणार, ते सुद्धा दुष्यंतची बायको म्हणूनच मिरवणार. आई त्या कृष्णाने चक्क त्या दिवशी माझ्यावरती हात उगारला आहे, पण तरीही मी तिला काही बोलू शकलेले नाही आहे. उलट हात उगारूनसुद्धा तिने नंतर मला जेव्हा जवळ घेतलं तेव्हा मला तिच्या जवळ जावं लागलं, तिला मिठी मारावी लागली. तिने माझ्या कानाखाली मारलेल्याचे व्रण माझ्या गालावर तर उठलेच, पण ते व्रण कालांतरानुसार गायब झाले. पण तिने माझ्या कानाखाली मारल्याचे व्रण माझ्या काळजावर उमटलेच. आणि तू म्हणतेस ना, काळजावर उमटलेले व्रण हे कायम अगदी खोलवरपर्यंत रुतलेले असतात म्हणून, मग आता तेच झालं आहे. आता त्या कृष्णाने माझ्या गालावर मारलेला फटका माझ्या काळजावर उमटला आहे आणि त्यामुळे आता काहीही झालं, कितीही बाकी परिस्थिती आली तरीसुद्धा मी दुष्यंतचा पाठलाग सोडणार नाही, म्हणजे नाहीच. मी लग्न करणार तर ते फक्त आणि फक्त दुष्यंतबरोबर, नाहीतर आयुष्यभर अशीच राहणार. सावित्री म्हणते, अगं पोरी हे काय बोलायल्यास? असं नाही बोलू. त्यावर पूजा म्हणते, आई तू घाबरू नकोस, काहीही झालं तरी मी दुष्यंतला मिळवणारच. दुष्यंत फक्त माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. तुला तर माहिती आहे, पूजाला आवडलेली कुठलीही गोष्ट असो, पूजा बाय हुक ऑर क्रूक ती मिळवल्याशिवाय गप्प बसत नाही. त्यामुळे आजही मला जर डी हवाय तर मी डीला मिळवणारच. त्यासाठी मला काहीही करायला लागू देत. तर चिडचिड करत असलेल्या बाळजाबाईंकडे अढळराव येतात आणि अढळराव बाळजाबाईंना आता चांगलं सुनावतात की शेवटी दुष्यंत आणि कृष्णाला वेगळे करण्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले, एवढी नाटकं केलीत, पण तरीही दुष्यंत आणि कृष्णा वेगळे झालेले नाही, तर ते कायम एकत्रच राहणार, कारण देवी आईने त्यांची गाठ स्वर्गात बांधली. बाळजाबाई म्हणतात, झालं का तुमचं बोलून? नाही म्हणजे झालं असेल तर निघाला तिकडनं तरी बरं होईल, कारण काय आहे ना, ही बाळजा जे ठरवते ते तसंच्या तसं केल्याशिवाय गप्प बसत नाही. जर मी ठरवलं आहे की दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांना मी वेगळं करणार तर मी वेगळं करणारच. मग गाठ देवानं बांधल्या का राक्षसानं ह्या समद्याशी माझं घेणं देणं नाही, कारण बाळजा ही सौतासाठी देवाच्या समान आहे. त्यामुळं म्या ठरवलं आहे नवं दुष्यंत आणि कृष्णेला वेगळं करण्याचं. त्यामुळं कुठल्या बी परिस्थितीत मला हवं तेच करणार. वाट बघत बसा असं म्हणत अढळराव तिकडनं खोलीच्या बाहेर निघून जातात. त्याबरोबर बाळजाबाई इकडे आता विचार करू लागतात की काय करू, काहीही करून मला त्या कृष्णाला माझ्या दुष्यंतच्या आयुष्यातनं बाहेर घालवायचं आहे. त्यासाठी मला कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरीही चालेल, मला काहीच फरक पडणार नाही. मला काय करावं लागेल याच्याशी, मला जीव कोणाचा घ्यावा लागला ना तरीही चालेल. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही दुष्यंतबरोबर चांगला संसार करत असते, पण
यावेळी तिच्या मनात एक विचार पटकन येऊन जातो, तो म्हणजे मी पूजाबरोबर जे केलं ते चुकीचं नव्हतं ना. नाही म्हणजे म्या पूजीला असं घरातनं बाहेर घालवणं नाही, पण म्या माझ्या अंगावरची जबाबदारी थोडीच झटकल्या. म्या फक्त तिला रांगडे पाटलांच्या घरात राहू नगस असं सांगितले, पण म्या तिच्यावर लक्ष देणार नाही असं तर नाही आहे ना. म्या बाला दिलेला सबूत खोटा नाहीच करणार. म्या कायम लक्ष देणार तिच्यावर. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला बेडवरती बसवतो आणि म्हणत असतो, कृष्णा यार थँक्यू रिअली सो मच. त्यावर कृष्णा म्हणते काय? त्यावर दुष्यंत म्हणतो सॉरी अगं माझंच फंबल पडला. थँक्यू सो मच रिअली थँक्स लॉट. त्यावर कृष्णा कशाबद्दल एवढं ठांकू म्हणायला असं विचारते. त्यावर दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, कृष्णा तुझ्याऐवजी जर दुसरी एखादी कोणी मुलगी असती, म्हणजे दुसरी एखादी कोणाची बायको असती, तर तिने नवऱ्यावरती संशय घेतला असता. तू माझ्याशी खरं बोलतच नाही आहेस असा हट्ट धरला असता, किंवा काहीतरी पुरावे मागितले असते, किंवा आणखीन काहीतरी बोलली असती, पण तू तसं काहीही केलेलं नाहीस. उलट तू अगदी सहज सोप्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवलास आणि माझी बाजू समजून घेतलीस. तुझ्या इतकी चांगली समजूतदार समंजस मुलगी आजकालच्या जगात मिळणं अशक्य आहे. उलट मला पूर्वी वाटायचं की तुझं लग्न माझ्याबरोबर झालं आहे म्हणजे माझ्या पायात एका प्रकारचा खोडा तयार झाला आहे, पण खरं तर कृष्णा तसं नाही आहे. उलट तुझ्या इतकी हुशार समजूतदार आणि मच्युअर मुलगी मला माझी बायको म्हणून मिळाली. मी खूप लकी आहे खरंच. तुझ्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले. तुझ्यामुळे मला मातीची ओढ निर्माण झाली. तुझ्यामुळे माझ्या मनातली मातीबद्दलची भीती गेली. तुझ्यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या मातीशी, माझ्या घराशी, माझ्या गावाशी जोडला गेलो. तुझ्यामुळे पुन्हा एकदा मी पूर्वीसारखा आनंदी राहायला लागलो. कृष्णा खरंच तू ग्रेट आहेस. तू खूप हुशार आहेस. तुझ्यासारखी मुलगी खरंच म्हणजे अख्ख्या जगातसुद्धा शोधून सापडणार नाही, आणि तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी खूप खुश आहे. त्यावर कृष्णा म्हणते बरं आता पुरे झालं. उगाचच्या उगाच एवढं कौतुक करू नकासा. एवढं कौतुक पचायचं नाही मला. आणि तसं बी दुष्यंत सरकार म्या उलट तुमच्या आयुष्यात आहे म्हणून तुम्ही नाही तर म्या भाग्यवान आहे. तुमच्याबरोबर लगीन होण्या अगोदर गावातली लोक मला नेहमी हिणवून बोलायची, माझ्याशी वाईट वागायची, मला घालून पाडून बोलायची, पण जेव्हापासनं म्या तुमची बायको झालो आहे तेव्हापासनं तुम्ही कधी बी माझी साथ सोडलेली नाही. कायम तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलायसा. ऊन वारा पाऊस काय बी झेललं आहे आपल्या नात्यानं, आणि म्हणून आपलं नातं आपण असंच कायम पुढं ढकलत राहू असं कृष्णा म्हणते. आपल्यात किती बी वाद झाले तरी आपण एकमेकांना सोडून नाही जायचं, बरोबर ना दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंतसुद्धा होकार देतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.